नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आता आपण तळेगाव दाभाडे येथील श्री कॅम्प्युटर्स येथे आहोत. या ठिकाणी काही नागरिकांना जे काही घरगुती किंवा जे ऑनलाईन पद्धतीचे जे कामं असतात ते या ठिकाणी करून भेटतात. नक्की कोणती कोणती कामं आहेत ती आपण जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्कार. आपल्याकडं विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सुविधा ज्या आहेत किंवा जे सरकारी योजना असतील त्याच्याबद्दल पण डॉक्युमेंट्स भरले जातात, तर नक्की काय काय आपल्याकडे आहे? आपल्याकडे बघा 90% शाळेचे विद्यार्थी असतात. तर विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या आता ज्या ऑनलाईन सुविधा आहेत, म्हणजे फॉर्म भरणे आले, स्कॉलरशिपचा फॉर्म असेल किंवा इतर योजना, RTE अंतर्गत जो फॉर्म भरला जातो, तर हे फॉर्म भरायला लोकांना खूप अडचणी येतात. तर त्या अनुषंगाने आपण ते काम करतो आणि इथे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातला असल्यामुळे आपण सर्वतोपरी त्यांना ती मदत करतो. तर फॉर्म भरायचं, ऑनलाईन फॉर्म भरायच्या सगळ्या सुविधा आपल्याकडे, शालेय शिक्षणाच्या तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील, पाहिजे असतील, त्या सगळ्या आपल्याकडे होतात. तर आपण त्याच्यात सुविधा ऑनलाईन भरलं जातो. तसेच रोजगार निर्मितीसाठी आपल्याकडे एम्प्लॉयमेंट आहे. परत एम्प्लॉयमेंट कार्डचं म्हणजे कसं येते, त्याला काय डॉक्युमेंट्स लागतील? कार्डचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे शालेय जेवढे डॉक्युमेंट्स पाहिजे असतात ती आपल्याला पाहिजे, त्याचा ऑनलाईन अर्ज भरला जातो. आणि ही प्रोसेस कोणाला जमत नाही, मग त्यासाठी आपण एक अत्यल्प फी आकारून साधारण 150 रुपयेप्रमाणे फी घेतो. त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंटेशन अपलोड वगैरे करून तो पूर्ण फॉर्म, विद्यार्थ्यांचे फॉर्म असू दे किंवा इतर फॉर्म, त्याची सुविधा आपण त्यांना देतो. आणि तसेच अंध व्यक्ती असतील किंवा अपंग माजी सैनिक असतील यांना आपण फीमध्ये कन्सेक्शन देतो. तसंच आपल्याकडं बाकीच्या पण सुविधा आहेत, ज्याच्यामध्ये बँक खाते ऑनलाईन झालेले, तर ते आपण करून देतो. ऑनलाईन पासपोर्टचे फॉर्म आहेत ते करून देतो. शालेय महाविद्यालयीन मुलांसाठी लागणारे काही प्रकल्प असतात किंवा शाळेतून प्रोजेक्ट सांगितले जातात, तर त्यांना पण आपण डिस्काउंट रेटमध्ये मुलांना इथं प्रिंटआउट उपलब्ध करून देतो आणि चांगल्या दर्जाची देतो. त्यांना लागणारं सगळी माहिती पत्रकं आणि आपण त्यांना गाईडनेस करतो. आधार कार्ड, पॅन कार्ड त्याच्याविषयी काय आपल्याकडे? आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करणे किंवा त्याच्यात दुरुस्ती करणे, तर याचे खूप प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे आधार सेवा केंद्र एकच आहे, पण येणाऱ्या अडचणी आणि त्यांना त्यातलं काही समज नाही, तर त्यामुळं आपण त्यांना इथं फॉर्म भरून देतो आणि जाऊन नोंदणी करायला नगरपालिकेमध्ये तिथं ते नोंदवून घेतात. बरं. आणि हे शॉप ॲक्ट लायसन त्याच्याबद्दल ते पण भेटते का आपल्याकडे? शॉप ॲक्ट लायसन असेल, तुमचं उद्यम आधार असेल, हे तुम्हाला नवीन व्यवसाय नोंदणीसाठी लागतात, तर ते सुद्धा आपल्याकडे केलं जातं. त्याचा एक ठराविक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला लायसन तुम्हाला बसल्या जागेवर इथल्या इथं उपलब्ध होतं. अजून एक समजा ते आभा कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड जे आता मेडिकलला चालतंय, ते आपल्याकडे आहे का उपलब्ध? हो, आभा कार्ड मेडिकलला जे चालतं त्याची तुम्ही जर नोंदणी नगरपालिकेतर्फे केलेली असेल तर ते आपल्या इथं आपण डाउनलोड करून त्याची तुम्हाला PVC कार्डवर प्रिंटआउट करून कार्ड बनवून देतो. ओके, ठीक, धन्यवाद. मला हे सांगा, ऑनलाईन सुविधा सोडून आपल्याकडे दुसरे आणखी काय काय आहे? ऑनलाईन सुविधा सोडून बघा, आपल्याकडं कॉम्प्युटर, लॅपटॉप दुरुस्ती आहे. विद्यार्थ्यांना खूप आता नवीन तंत्रज्ञानामुळे त्यांना त्या गोष्टीची गरज पडते, तर सतत ते येणारे प्रॉब्लेम, त्यासाठी आपल्याकडे लॅपटॉप दुरुस्ती आहे, कम्प्युटर दुरुस्ती आहे. तुमचा डेटा डिलीट झाला तर तो आपण रिकव्हरी करून देतो. म्हणजे कम्प्युटरच्या विषयीची जी काही कामं असतील ती सगळी आपल्या इथं केली जातात, दुरुस्ती वगैरे, आणि खात्रीशीर केली जातात. घरी येणार तुम्ही? नाही, इथे घेऊन आल्यानंतर जवळ असेल, कोणाला जर गावातला जर विषय असेल तर आपण घरीसुद्धा जाऊन ही कामं करतो, त्यांची दुरुस्ती वगैरे करून देतो. याप्रमाणे सगळं काम चालतं. म्हणजे कोणाला अडचण असेल, काय असेल, तर आपण ती पण करतो. आणि विद्यार्थ्यांसाठी खास प्राधान्य म्हणजे डिस्काउंट करून त्यांना कमी खर्चामध्ये दुरुस्ती करून संगणकाची आपण त्यांना देतो. थोडक्यात असं आहे की ऑनलाईन जे काही कामं असतील नागरिकांची ती या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिले जातात. तसेच कॅम्प्युटर किंवा जे समजा लॅपटॉप त्यातले काय जे दुरुस्ती असेल किंवा ती काय असेल तीसुद्धा यांच्याकडे माफक दरात केली जाते. तरी नागरिकांना मी आवाहन करतो की जर आपलं काही छोटी मोठी ऑनलाईन कामं असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, तर ती या ठिकाणी आपण येऊन आपली कामं करू शकता.